चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हटक्या पद्धतीने पोळीचे नूडल्स बनवलेले आहेत। शिळ्या पोळ्यांचं नेमकं काय करावं हा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो। प्रकारे तुम्ही पोळीचे नूडल्स बनवू शकता। हेल्दी नाश्ताही होईल, उरलेल्या पोळ्या वायाही नाही जाणार। पोळीला चायनीज फ्लेवर दिल्यामुळे मुलंही ही रेसिपी अगदी आवडीने खातील आणि मैद्याचे नूडल्स खाण्यापेक्षा हे नूडल्स केव्हाही बेस्ट आहे। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण नूडल्स बनवायला सुरुवात करू। तर ह्या ठिकाणी माझ्याकडे काही शिळ्या पोळ्या राहिलेल्या होत्या। आता आपण 2 पोळ्या घेणार आहोत, त्याला फोल्ड करणार आहोत आणि अशा प्रकारे कट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण पोळ्या कापून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्या सर्व पोळ्या कापून तयार आहेत आणि पोळ्या आपण सुट्या करून घ्यायच्या आहेत। पोळ्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात आणि 2 चमचे तेल घालायचे आहे। सर्व पोळ्यांना तेल हे लागलंच गेलं पाहिजे। तेल नूडल्सला व्यवस्थित लागले तरच नूडल्स हे सुटे होणार आहे। पोळ्या सुट्याही करून घेतलेल्या आहेत आणि तेलही लावून घेतलेलं आहे। चला मग तर पाहूयात आपण भाज्या काय काय घेतल्यात। या ठिकाणी आपण खूप सारा लसूण बारीक कापून घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, शिमला मिरची उभी कापून घेतलेली आहे, पत्ता कोबी पण उभा कापून घेतलेला आहे आणि कांदाही उभा कापून घेतलेला आहे। चला मग तर आता आपण फोडणीची तयारी करू। कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये तेल घालायचं आहे। खूप सारा लसूण घालूयात, हिरवी मिरची घालूयात, अद्रक घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला लाल नाही करायचा, कांद्याचा कचवटपणा जाईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। गॅस हा मध्यम आचेवर आहे। या ठिकाणी कांदा परतून झालेला आहे। आता शिमला मिरची घालायची आहे। 2-3 मिनिटांकरता शिमला मिरची ही छान परतून घेऊ। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ अगदी जपून वापरायचं आहे, कारण आपण जे सॉसेस वापरणार आहोत यामध्येही मीठ असतं आणि पोळ्यांमध्येही आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे थोडं कमीच ठेवायचं आहे। आणि आता पत्ता कोबी घालायचा आहे। आपल्याला ह्या भाज्या शिजवून नाही घ्यायच्या, कारण नूडल्समध्ये थोड्या कचवट भाज्या छान लागतात। हवं असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही गाजर देखील वापरू शकता। 1 चमचा व्हिनेगर घालायचा आहे। 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे। 3 चमचे रेड चिली सॉस घालूया। 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे। जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडर नाही घातली तरी चालेल। मिक्स करून घेऊ आणि आता नूडल्स घालायचे आहेत। नूडल्स घालतानाही सेपरेट करून घालायचे आहेत। आता गॅस आपण मोठा करणार आहोत आणि मोठ्या फ्लेमवर नूडल्स अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर नूडल्स परतून घेताना गॅस हा मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे। जर आपण गॅस हा मंद आचेवर ठेवला तर पोळ्यांचा लगदा होऊ शकतो आणि नूडल्स हे सुटसुटीत किंवा मोकळे होणार नाही। तर आपण मोठ्या आचेवर 3 ते 4 मिनिटांकरता अशा प्रकारे नूडल्स मिक्स करून घेतलेले आहेत। आता गॅस बंद करायचा आहे। या ठिकाणी आपले चटपटीत हेल्दी नूडल्स तयार आहे। उरलेल्या शिळ्या पोळ्या वायाही जाणार नाही आणि हेल्दी ब्रेकफास्टही ह्या ठिकाणी तयार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही नूडल्स करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।